लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 ऑगस्टच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतक्या दिवस नंदिनी, पार्थ, काव्य आणि जीवा ज्या माणसाचा शोध घेत आहे त्या माणसाचं अखेर लोकेशन ट्रेस झालंय. तो माणूस कोण आहे त्यांना कळालंय. पण ते कसं तर होतं काय, ॲक्च्युली पार्थ आणि काव्य लग्नातले फोटो बघत असतात, जेणेकरून कुठेतरी त्या माणसाचा चेहरा आपल्याला दिसेल. आणि ते फोटो, त्यातला एक फोटो ज्याच्यामध्ये सँडीचा फोटो असतो, तो मात्र मंजू नेऊन देते रम्याकडे. आणि कारण की रम्या प्रचंड घाबरली असते आणि तिला प्रचंड भीती वाटत असते की नंदनीच्या हाती कुठला पुरावा सापडला तर आपलं काही खरं नाही. पण तो फोटो बघून त्यांना दोघींना फार हायसं वाटतं. वसुवात त्यात फोटो पेटवायचा प्रयत्न करते, मात्र काडीपेटी काही चालत नाही. मग रम्या तर फोटो फाडते, पण तो फोटो फाडून ते फेकल्यानंतर सुद्धा तो फोटो नंदनीच्या हाती लागतोच. आणि मग ती सगळ्यांना सांगते, हाच तो माणूस आहे दीपक सोबत आलेला ज्याने मला किडनॅप केलं होतं. मग काव्य तिथे रिव्हील करते, सांगते की ह्या माणसाला आम्ही ओळखतो. म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे की चौघेही सँडीला शोधणार, म्हणजे शोधणार. आणि वसू हत्याचं काही खरं नाही आता. पण आता खूपच मजा येणार आहे हे भाग बघायला. त्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आणि तुम्हाला काय वाटतं, काय नाही वाटत ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.